नमस्कार. तर आज आपण बनवतोय लाल भोपळ्याच्या तिखट पुऱ्या म्हणजेच डांगराच्या पुऱ्या. तर काही भागामध्ये याला लाल भोपळा पण बोलतात आणि आमच्या भागामध्ये याला डांगर बोलतात. तर आज आपण बनवतोय डांगराच्या तिखट अशा पुऱ्या. खायला खूप टेस्टी आणि बनवायला अतिशय सोप्या. तर चला कशा बनवल्यात हे मी तुम्हाला दाखवते. तर इथं मी डांगराची एक फोड घेतली होती आणि त्याला मधून मी कापून घेतलं आणि असे त्याचे 2 भाग करून घेतलेत. आता आपल्याला काय करायचं आहे, हे डांगराच्या मागचा जो भाग असतो तर तो खूप कडक असतो. तर आपल्याला तो भाग नको आहे म्हणून आपण त्या डांगराच्या पाठची जी बाजू आहे म्हणजे पाठीमागचा जो भाग आहे तर तो काढून टाकायचा आहे. तर इथं मी या पद्धतीने डांगराचा मागचा जो भाग आहे तर ते काढून टाकते. तर आता हे जे डांगर आहे याच्या आपल्याला बारीक बारीक फोडी करून घ्यायच्यात. तर इथं मी आता डांगराच्या बारीक बारीक फोडी करून घेते. तर खूप बारीक पण नाही आणि खूप मोठ्या पण नाही, अशा आपल्याला या फोडी करून घ्यायच्यात. तर सगळ्या डांगराच्या या पद्धतीने मी आता फोडी करून घेतल्यात. गॅसवर एक कढई ठेवली आणि कढईमध्ये 1.5 ग्लास इथं मी पाणी घालून घेतलंय आणि पाण्याला आता चांगली उकळी येऊन द्यायची आहे. तर आता पाण्याला चांगली उकळी आली आहे. त्याच्यात आता आपण जे कापून ठेवलेलं डांगर होतं तर ते डांगर घालून घ्यायचं आहे. पण हे डांगर कढईमध्ये घालत असताना गरम पाणी हातावर उडणार नाही याची काळजी घ्यायची, कारण पाणी उकळलेलं होतं. तर म्हणून सावकाश हे जे सगळं डांगर आहे तर ते कढईमध्ये आता इथं घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित असं मऊ शिजेपर्यंत शिजून घ्यायचं. डांगर शिजतंय तोपर्यंत आपण वाटण करून घेऊयात. तर इथं मी हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि जिरं घेतले, कारण याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथं मी 1 चमचा तीळ, 1 चमचाभर धनेपूड, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचाभर ओवा आणि चवीप्रमाणे मीठ घेतलंय. आता इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, जिरं आणि अद्रक जे आपण घेतलं होतं वाटण्यासाठी तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलंय आणि आता याला आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचंय. तर इथं आपलं जे वाटण आहे तर ते वाटण बनून तयार झालंय. तर इथं माझ्याकडून डांगर शिजलेल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला नाही. तर इथं आपलं जे डांगर आहे तर ते व्यवस्थित असं शिजलं गेलंय. तर आता आपल्याला काय करायचंय, हे जे शिजलेलं डांगर आहे तर याला छान असं स्मॅश करून घ्यायचंय. तर इथं मी एक स्मॅशर घेतलंय आणि या स्मॅशरच्या सहाय्याने हे पूर्ण डांगर आपल्याला व्यवस्थित असं स्मॅश करून घ्यायचंय. तर हे बघा, या पद्धतीने आपलं जे डांगर आहे तर ते व्यवस्थित असं स्मॅश झालंय. इथं आता मी एक परात घेतली आहे आणि हे जे डांगर आहे तर हे सगळं डांगर मी या परातीमध्ये काढून घेते. याच्यात आता आपल्याला आपण जे वाटण करून ठेवलं होतं तर ते वाटण याच्यामध्ये आता घालून घ्यायचंय. यात आता आपल्याला हिंग, गरम मसाला, लाल तिखट आणि ओवा इथं मी हातावर व्यवस्थित असा चोळून घालून घेते, म्हणजे आपल्या आपण ज्या पुऱ्या बनवतोय तर त्या पुऱ्यांना छान असा ओव्याचा एक वास येतो. त्याचबरोबर धने पावडर, तीळ आणि सगळ्यात शेवटी आपल्याला आता इथं चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय. सगळ्यात अगोदर आपल्याला आता हे सगळे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचेत. याच्यात आता आपल्याला जसं बसेल तसं थोडं थोडं करून गव्हाचं पीठ घालून घ्यायचे. आता हे पीठ मळताना पाण्याचा वापर करायचा नाहीये, तर याच्यात जेवढं मावेल तेवढंच आपल्याला गव्हाचं पीठ यामध्ये घालून घ्यायचंय. तर इथं गव्हाचं पीठ कमी पडलं होतं तर मी
अजून थोडंसं यामध्ये गव्हाचं पीठ घालून घेते आणि आपण पुऱ्या बनवायला जसं पीठ मळून घेतो तर त्या पद्धतीने इथं आपल्याला आता पीठ मळून घ्यायचंय। तर इथं आपलं पुऱ्याचं पीठ छान असं व्यवस्थित मळून झालंय। तर या पिठात आता मी अर्धी वरगळ तेल घातलंय आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं चांगलं मळून घेतलंय। तर हे बघा इथं किती छान असं आपलं पुऱ्याचं पीठ हे मळून तयार झालंय। तर इथं मी एक पोळपाट घेतलाय। आता आपल्याला पुऱ्या बनवण्यासाठी छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। तर इथं मी पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेते। तर तुम्हाला पुरी किती छोटी किंवा मोठी हवी आहे त्यानुसार तुम्ही इथं पिठाचे असे छोटे छोटे गोळे करून घेऊ शकता। इथं आता मी पोळपाटाला थोडंसं तेल लावून पुरी लाटून घेते। तर तुम्हाला जर पीठ लावून पुरी लाटायची असेल तर तुम्ही पीठ लावून सुद्धा ही पुरी लाटू शकता। तर या पद्धतीने इथं मी ही पुरी लाटून घेतली आहे। तर खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही, या पद्धतीने इथं मी पुरी लाटली आहे। आता याच पद्धतीने राहिलेल्या ज्या पुऱ्या आहेत तर त्या सगळ्या पुऱ्या मी इथं लाटून घेते। पुऱ्या लाटून होईपर्यंत मी गॅसवर एक कढई तापवायला ठेवली होती आणि त्यामध्ये तेल घालून घेतलं होतं। तर तेल व्यवस्थित असं चांगलं तापलंय। आता आपल्याला त्यामध्ये ह्या ज्या पुऱ्या आहेत तर ह्या छान अशा सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहेत। तर पुऱ्यांना छान असा सोनेरी कलर आलाय। तर आता त्या पुऱ्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि याच पद्धतीने राहिलेल्या ज्या पुऱ्या आहेत तर त्या सगळ्या पुऱ्या इथं मी तळून घेते। तर आता सगळ्या पुऱ्या तळून झाल्यात। तर अशा पद्धतीने इथं आपल्या डांगराच्या म्हणजेच लाल भोपळ्याच्या पुऱ्या बनून तयार झाल्यात। तर हे बघा किती छान पुरी झाली आणि ही पुरी अजिबात तेलकट होत नाहीये। एक पुरी मी तुम्हाला दाखवते। हे बघा अजिबात तेलकट ही पुरी होत नाही। तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि अजूनही माझ्या फूडी फ्रेंड्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा।